नमस्कार मंडळी, मिसेस केवमध्ये आपले स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत जवळा तवा फ्राय। जवळा तुम्ही स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या। आवश्यकता वाटल्यास लिंबूच्या पाण्यातूनही आपण जवळा धुवून काढू शकतो। जवळा तवा फ्रायचे इंग्रेडिएंट आहेत: धुवून साफ केलेला जवळा, बारीक कापलेले कांदे, तेल, उलपातीचा हिरवा भाग, चिरलेली हिरवी मिरची, बारीक कापलेलं आलं, केओची काश्मीरी लाल पावडर, केओचे हळद पावडर, केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, केओची आलं लसणाची पेस्ट आणि चवीपुरता मीठ। तर रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झालेला आहे, त्यात आता आपण तेल घालून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, यात आता आपण चिरलेला कांदा घालून घेऊया। यात आता आपण मीठ घालून घेऊया, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल। अर्धा चमचा केओची आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ। यात आता आपण आपलं बारीक चिरलेलं आलंही घालून घेतोय, चिरलेल्या मिरच्याही घालून घेतोय। याला आता आपण व्यवस्थित शिजू देऊया। कांदा आपला व्यवस्थित शिजत आला आहे। यात आता आपण 1 चमचा केओचा अस्सल पारंपरिक कोळी मसाला घालून घेतोय। यातच अर्धा चमचा केओची हळद पावडरही घालतोय। कलरसाठी आपण केओची काश्मीरी लाल पण टाकतोय। याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। यात आता आपण धुवून साफ केलेला जवळा घालून घेऊया। त्याला व्यवस्थित परतवून घेऊया। याला आता झाकण देऊन व्यवस्थित शिजून देऊया। झाकण काढून त्याला आता आपण बघून घेऊया। झाकण देऊन पुन्हा एकदा त्याला थोडं शिजू देऊया। आपला जवळा जवळ तयार झालेला आहे। यात आता आपण उलपात घालून घेऊया। यात आता आपण चिरलेली कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेऊया। जवळा तवा फ्रायची गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत मजा घेऊया। आम्ही आमच्या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे, तुम्हीही तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करू शकता। तर ही होती कोळीम जवळा फ्रायची रेसिपी। आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा। तुम्हाला नवीन नवीन रेसिपी व चांगला अनुभव देण्यासाठी प्लीज तुमची मते, प्रतिक्रिया आणि नवीन नवीन रेसिपी आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा। धन्यवाद।